दुसऱ्या इकाईमध्ये पान नंबर 65 चौथी कविता छापा ही आपण बैठलेली होती ओमप्रकाश आदित्य यांची. त्याचा स्वाध्याय पण कशा पद्धतीने सोडवायचा हे तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं होतं. आता यानंतर पान नंबर 68 वर या. पान नंबर 68 वर पाचवा पाठ आहे ईमानदारी की प्रतिमूर्ती. भारताचे प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मुलगा सुनील शास्त्री यांनी हा पाठ लिहिलेला आहे. लाल बहादूर शास्त्री हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं याचं उदाहरण या पाठामध्ये दिलेलं आहे. आता हा धडा एक गोष्टीरूप आहे, तुम्ही वाचून समजून घेऊ शकताय. याचबरोबर दीक्षा ॲपवर किंवा दुसऱ्या कुठल्या व्हिडिओ ॲपवर तुम्ही या पाठाचा व्हिडिओ सुद्धा पाहून तुम्ही समजून घेऊ शकताय. तर हा पाचवा पाठ ईमानदारी की प्रतिमूर्ती हा सुद्धा तुम्ही स्वयं अध्ययन करायचा आहे, स्वतः अभ्यासायचा आहे. आणि त्याच्यावर जो स्वाध्याय दिलेला आहे हा स्वाध्याय पान नंबर 72 आणि 73 वर आहे. शब्दार्थ, मुहावरे, मुहावऱ्यांचा वाक्यात उपयोग. स्वाध्यायामध्ये 1 ते 8 सगळे स्वाध्याय. अभिव्यक्तीमध्ये स्वमत दिलेला आहे. साधा जीवन उच्च विचार म्हणजे सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करायचं आहे. आता याचं उत्तर 8 ते 10 ओळींमध्ये किंवा आपल्या लॉंग बुकचं अर्ध पान एवढं उत्तर असलं पाहिजे. भाषा बिंदूमध्ये पिवळ्या रंगाचा चौकोन दिलेला आहे, त्याच्यामध्ये एकूण 1 ते 20 वाक्य आहेत. अशुद्ध वाक्य शुद्ध करायचे आहेत. हा सुद्धा स्वाध्याय आपण वहीमध्ये सोडवायचा आहे. ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्या शब्दांना अंडरलाईन करायची आणि त्यानंतर खाली त्याचं उत्तर लिहायचं. उपयोजित लेखन मध्ये निम्नलिखित मुद्दों के आधार पर कहानी लिखिए. मुद्द्यांवरून गोष्ट लिहायची आहे. उसे उचित शीर्षक दीजिए म्हणजे गोष्टीला योग्य नाव द्यायचं आहे. आता शीर्षक हे सगळ्यात वर पाहिजेत, मोठ्या अक्षरात, कमीत कमी शब्दात, आणि त्या गोष्टीला समर्पक पाहिजेत. त्यानंतर 1 किंवा 2 ओळी रिकाम्या सोडायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही गोष्ट लिहायला सुरुवात करायची. या गोष्टीमध्ये 3 पॅरेग्राफ आपण करायचे. एक पॅरेग्राफ साधारण 5 ते 6 ओळींचा. या गोष्टीमध्ये जी पात्र दिलेली आहेत, जी गावांची नावं दिलेली आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही रंजकता, रोचकता आणू शकता. तुम्ही त्या पात्रांना, गावांना नावं देऊ शकता. फक्त त्या गोष्टीचा मूळ अर्थ बिघडणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि एक चांगली गोष्ट तयार करायची आहे. आता गोष्ट लिहित असताना ती घडून गेलेली असते, त्यामुळं सगळीकडे आपला भूतकाळ हा त्या गोष्टीमध्ये आला पाहिजे. बऱ्याचदा गोष्ट लिहित असताना आपण सामान्य वर्तमान कालामध्ये लिहित असतो. एक राजा होता है, वह लड़ाई में हार जाता है, वह जंगल में चला जाता है. जाता है हा वर्तमान काळ आला. एक राजा था, वह लड़ाई में हार गया और वो नाराज होकर जंगल में चला गया. अशी भूतकाळातली रचना ही कहाणी लेखनामध्ये पाहिजे. आता गोष्ट किती लिहावी? बोर्डाची जेवढी आपली उत्तरपत्रिका आहे त्याचं पूर्ण 1 पान आणि जास्तीत जास्त 1.25 पान किंवा अर्ध पान. म्हणजे कहाणी लेखन हे 5 मार्कासाठी आपल्याला असणार आणि ते जास्तीत जास्त आपण 1.5 पानापर्यंत केले पाहिजेत. त्याच्यामध्ये 3 परिच्छेद करा. गोष्टीची सुरुवात, गोष्टीचा मध्य आणि गोष्टीचा उत्तरार्ध म्हणजे शेवट. त्याच्यामध्ये मुहावरेदार अलंकारिक भाषाशैली वापरा. योग्य ती विरामचिन्ह वापरा. गोष्ट लिहून झाल्यानंतर पुन्हा एकदा 1-2 ओळी रिकाम्या सोडायच्या. खाली सीख असा शब्द लिहायचा, सला दुसरी वेलांटी. गोष्टीतून काय शिकवण मिळाली ती पूर्ण एका वाक्यात लिहायची. म्हणजे शीर्षक, कहाणी आणि सीख अशा पद्धतीने आपलं कहाणी लेखन पाहिजे बोर्डाला सुद्धा.
कहाणी लेखन आपल्याला 5 मार्काला असेल. 1.25 पान किंवा जास्तीत जास्त 1.5 पान, याच्यापेक्षा जास्त कहाणी लेखन करण्याची गरज नाही. म्हणजे हा 5व्या धड्यावरचा स्वाध्याय. आज आपण शिकणार आहोत पान नंबर 74 वरील 6वी कविता. सगळ्यांनी पान नंबर 74 काढायचा आहे. आणि याच्यावर जे दिलेला आपला स्वाध्याय आहे तो पान नंबर 75 वर दिलाय. तत्पूर्वी आपण त्या कवितेचं स्पष्टीकरण बघणार आहोत. आता या कवितेच्या खाली पूरक पठण असं लिहिलेलं आहे, म्हणजे स्थूल वाचनासाठी ही कविता. शक्यतो स्थूल वाचन बऱ्याच शाळांमध्ये शिक्षक शिकवत नाहीत. ते तुम्ही स्वयं अध्ययन करा आणि तुमचं तुम्ही उत्तर लिहा असं सांगितलं जातं. पण तरी सुद्धा रेग्युलर धडे आणि कवितेप्रमाणे आपण हे आज अभ्यासणार आहोत. छठी कविता, पन्ना नंबर 74. इस कविता का नाम है हम उस धरती की संतति है. धरती यानी जमीन और संतति यानी संतान, बच्चे, औलाद. यानी हम भारत देश के बेटे हैं, हम भारत देश के सुपुत्र हैं, हम भारत देश के नागरिक हैं, हम इस देश की संतान है. इस प्रकार का यह शीर्षक एक राष्ट्रभक्ति पर कविता का यहां पर निर्देश करता है. इस कविता के कवि है उमाकांत मालवीय, जिनका जन्म 1931 मुंबई महाराष्ट्र में हुआ था और मृत्यु 1982 इलाहाबाद यानी उत्तर प्रदेश में हुई थी. जो काव्य विधा यहां पर दी गई है उसे कव्वाली कहा जाता है. कव्वाली म्हणजे काय हे इथं आता खाली सांगितलेलं आहे बघा. कव्वाली का इतिहास 700 वर्ष पुराना है. बऱ्याच चित्रपटांमध्ये कव्वाली हा गायकीचा प्रकार तुम्हाला पाहायला मिळेल. 700 वर्षांपेक्षा सुद्धा हा जास्त जुना आहे. कव्वाली एक लोकप्रिय काव्य विधा है. यह तारीफ या शान में गाया जाने वाला गीत या कविता है. म्हणजे एखाद्याचं कौतुक करायचं असेल, तारीफ म्हणजे कौतुक, शान म्हणजे एखाद्याचा गुणगौरव करायचा असेल तर ही कविता गायली जाते. प्रस्तुत कव्वाली में कवि ने 2 दलों की नोक-झोंक पेश करते हुए शूरवीर ऐतिहासिक स्त्री पुरुष पात्रों का वर्णन किया है. जसे मराठीमध्ये लावणी नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये सवाल जवाब असतो. म्हणजे एका गटानं प्रश्न विचारायचा, दुसऱ्या गटानं उत्तर सांगायचं, परत त्या गटानं प्रश्न विचारायचं, ह्या गटानं उत्तर सांगायचं. तशी कव्वाली सुद्धा 2 गटामध्ये असते आणि त्यांच्यामध्ये जुगलबंदी असते, स्पर्धा असते. त्याला नोकझोंक असा शब्द वापरलेला आहे. यहां स्त्री पुरुष को भारत माता के रथ के 2 पहिए बताया गया है. कव्वाली में जैसे 2 दल बनते हैं वैसे 2 गुट, 2 टीमें, 2 दल आपको यहां पर दिखाई देंगी. एक है लड़कों का दल और दूसरा लड़कियों का दल. और 2 दलों के बीच में यह नोकझोंक यहां पर पेश की गई है. लड़के कहते हैं कि हम किस प्रकार श्रेष्ठ है, लड़कियां कहती है कि हम किस प्रकार श्रेष्ठ है. और अंत में नतीजा यह निकलता है कि दोनों भी ये मान लेते हैं कि लड़का हो या लड़की, स्त्री हो या पुरुष, हम दोनों भी भारत माता के सपूत है. जैसे कोई गाड़ी 2 पहियों पर चलती है, म्हणजे एखादी गाडी 2 चाकांवर चालत असते, त्या गाडीचं एक चाक जर बंद असेल तर ती गाडी पुढे जाऊ शकत नाही. तसं स्त्री आणि पुरुष ही दोन्ही आपल्या देशाची महत्वपूर्ण चाका आहेत, चक्र आहेत आणि त्यांच्यावरच आपल्या देशाचं भवितव्य अवलंबून आहे. यहां गाते समय पहला पद लड़कों का समूह, दूसरा पद लड़कियों का समूह और अंतिम पद दोनों समूह मिलकर प्रस्तुत करते हैं. आता कव्वाली हा काव्य प्रकार तुम्ही बघितला असेल की गाणारे आणि त्याच्या पार्श्वभूमीमध्ये म्हणजे कोरसमध्ये गीत गाणारे हे वेगळे असतात. तर एकीकडे मुलांचा गट आहे, एकीकडे मुलींचा गट आहे. मुलं आपली बाजू मांडत आहेत, नंतर मुली आपल्या बाजू मांडत आहेत. दोघांमध्ये श्रेष्ठतेबद्दल काही उदाहरणं दिलेली आहेत आणि ही उदाहरणं अध्यात्मामधली, इतिहासामधली आहेत. तर आता आपण या कवितेचं स्पष्टीकरण सुरू करणार आहोत. अतिशय लक्षपूर्वक ऐका आणि याच्यातले जे कठीण शब्दांचे अर्थ मी तुम्हाला सांगत जाईन
ते तुम्ही पेन्सिलनं तिथंच लिहून घ्यायला सुरू करा. हम उस धरती के लड़के हैं जिस धरती की बातें क्या कहिए, अजी क्या कहिए, हा क्या कहिए. जसं लावणीमध्ये एखादा जी 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 हा कोरस असतो, तसं इथं क्या कहिए, हा क्या कहिए, अजी क्या कहिए असा कोरस तुम्हाला दिसेल. कोरस म्हणजे पार्श्वभूमीमध्ये गायले जाणारा एक गीत प्रकार आहे. यानी सबसे पहले लड़के हमारे देश के बारे में, इस धरती के बारे में गुण गौरव कर रहे हैं. हम उस धरती के लड़के हैं जिस धरती की बातें क्या कहिए. यानी लड़के यहां पर बता रहे हैं कि हम जिस देश में पैदा हुए हैं उस देश के बारे में हम अपने मुंह से क्या बखान करें. यह वह मिट्टी जिस मिट्टी में खेले थे यहां ध्रुव से बच्चे. हमारा भारत देश किन पुराणों में उदाहरण जो दिए गए हैं उन व्यक्तियों के कारण महान बन चुका है, उसके कुछ उदाहरण यहां पर दिए गए हैं. ये वही मिट्टी है, ये वही देश है जहां पर एक जमाने में ध्रुव खेला करते थे. आता ध्रुव बाळ कोण होता हे पुराणामध्ये तुम्ही ऐकलं असेल. गोष्टी रूपामध्ये भगवान विष्णूचा तो भक्त होता. ध्रुव बाळ आणि भगवान विष्णू यांची भक्ती किती अतूट होती हे पुराण काळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आपल्याच पुस्तकामध्ये मागच्या बाजूला संदर्भ दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा ध्रुव आणि विष्णू यांची भक्ती कशा प्रकारची होती ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. यह मिट्टी हुए प्रल्हाद जहां जो अपनी लगन के थे सच्चे. ध्रुवाचं उदाहरण दिल्यानंतर दुसरं उदाहरण इथे दिलेलं आहे भक्त प्रल्हाद. आता भक्त प्रल्हादाचं उदाहरण सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. आपल्या देवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने काय केलेलं होतं. यानी भारत देश एक ऐसा महान देश है कि जिसमें अपने गुरु को, अपने भगवान को पाने के लिए असीम प्रार्थना की जाती है. जैसे ध्रुव बाल उन्होंने की थी, भक्त प्रहलाद ने की थी. शेरों के जबड़े खुलवाकर थे जहां भरत दतुली गिनते. भरत हमारे देश का एक राजा था जिसके नाम से हमारे देश को भारत यह नाम पड़ा. और ऐसा माना जाता है कि वो इतना शूरवीर था कि शेरों के जबड़े खुलवाकर वो उनकी दतुली यानी दांत गिना करते थे. आता इथे दतुली शब्द दिलेला आहे म्हणजे दांत. जयमल पत्ता अपने आगे थे नहीं किसी को कुछ गिनते. ध्रुव, भक्त प्रहलाद, भरत, इनके साथ साथ जयमल और पत्ता. जयमल और पत्ता हमारे देश के ऐसे शूरवीर सिपाही थे, सेनापति थे, सरदार थे कि उनके आगे बड़े बड़े राजा महाराजा लोग हार जाते थे. यानी अपने आगे वो किसी की गिनती नहीं करते थे. इस कारण हम तुमसे बढ़कर हम सबके आगे चुप रहिए. यानी लड़कों का समूह अपने बारे में, पुरुषों की श्रेष्ठत्व या सिद्धता के बारे में वहां पर जानकारी बता रहा है कि हमारे देश में ध्रुव, भक्त प्रहलाद, भरत, जयमल, पत्ता ऐसे बहुत सारे उदाहरण है कि जिनके कारण इस देश के लड़के, इस देश के पुरुष काफी श्रेष्ठ है और हम तुमसे श्रेष्ठ है और तुम हमारे सामने चुप रहो. अजी चुप रहिए, हाँ चुप रहिए, हम उस धरती के लड़के हैं. यानी पहले 3 चरण में, पहले 3 पदों में आपको दिखाई देगा कि यहां पर लड़के जो है वो अपना पक्ष वहां पर रख रहे हैं. वो कहते हैं कि हम लड़कियों से काफी श्रेष्ठ है. अब इसके आगे की जो रचना है उसमें लड़कियां अपना पक्ष रख रही है. बातों का जनाब शौर नहीं. लड़कों ने जो पक्ष रखा है उसके उत्तर में लड़कियां क्या कहती है देखिए. बातों का जनाब शौर नहीं. शौर यानी बुद्धि. शेखी ना बघारे. शेखी यानी अपनी प्रशंसा स्वयं करना. हाँ चुप रहिए. यानी प्रत्युत्तर देते हुए लड़कियां भी इस प्रकार कह रही है कि आप अपने बारे में, अपनी शूरता वीरता अपने मुंह से मत बखान कीजिए. आप अपनी प्रशंसा स्वयं मत कीजिए. आप चुप रहिए. हम उस धरती की लड़की है जिस धरती की बातें क्या कही. यानी हम भी इसी भारत देश में जन्मी हुई वीर बालाएं हैं, लड़कियां हैं. और ये लड़कियां लड़कों से कम नहीं है.
हम भी इसी देश की धरती की लड़कियां हैं। अजी क्या कहिए, हाँ क्या कहिए, हम अपने बारे में खुद क्या बताएं। जिस मिट्टी में लक्ष्मीबाई जी जन्मी थी झांसी की राणी, झांसी की राणी लक्ष्मीबाई हे इतिहासामध्ये तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. नुकताच एक हिंदी चित्रपट येऊन गेलेला होता, मणिकर्णिका. याच्यामध्ये सुद्धा राणी लक्ष्मीबाई किती शूरवीर होत्या त्याचं उदाहरण तुम्हाला त्यात पाहायला मिळेल. म्हणजे एक स्त्री असून सुद्धा आपल्या लहान बाळाला रणभूमीवर आपल्या पाठीवर बांधून लढणारी ती एक वीर माता होती आणि ती इतिहासामध्ये अजरामर झाली. यानी इसी देश में झांसी की रानी लक्ष्मीबाई जन्म ले चुकी थी. रजिया सुल्ताना दुर्गावती जो खूब लड़ी थी मर्दानी. जैसे इतिहास में हम लक्ष्मीबाई झांसी की रानी का जिक्र करते आए हैं, वैसे रजिया सुल्ताना दुर्गावती ये भी हमारे देश की वीरांगनाएं हैं. वो महिला होकर भी उन्होंने युद्ध में पुरुषों से आगे बढ़कर अपना पराक्रम दिखाया था. जन्मी थी बीबी चांद जहां. चांद बीबी ही सुद्धा एक शूरवीर महिला होती. पद्मिनी के जौहर की ज्वाला. पद्मिनी हिला राणी पद्मावती सुद्धा असं म्हटलं जातं. आता जौहर शब्द इथे दिलेला आहे बघा. जौहर करणं म्हणजे काय, हे पान नंबर 75 वर जे आपले शब्दार्थ दिलेले आहेत त्याच्यामध्ये दिलेला आहे. राजस्थान, आता काही वर्षांपूर्वी आपली सहल राजस्थानला गेलेली होती. तिथे गेल्यानंतर त्या किल्ल्यामध्ये जौहर केल्यानंतर तिथे कशा पद्धतीने त्यांचे स्मारक उभा केलेले आहेत हे तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. राजस्थानमध्ये अतिशय प्राचीन काळापासून ही एक प्रथा प्रचलित होती की याच्यामध्ये जर समजा एखाद्या युद्धामध्ये, परकीय आक्रमणामध्ये त्यांच्या राज्याचे म्हणजे राजस्थानमध्ये ज्या स्त्रिया आहेत त्यांचं राज्य जर पराभूत झालं आणि त्यांचे सगळे पुरुष याच्यामध्ये हरायला लागले, मरायला लागले, तर त्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया एक निर्णय घ्यायचा एक मुखानं. पूर्वी असं व्हायचं की युद्धामध्ये जिंकलेल्या सगळ्या गोष्टींवर शत्रूचा अधिकार असायचा. मग तो किल्ला असेल, मग ती संपत्ती असेल किंवा त्या स्त्रिया असतील. तर बऱ्याचदा मुघली सत्तांकडून आपल्या भारतीय स्त्रियांवर अन्याय अत्याचार झालेले होते, त्यांचं अपहरण झालेलं होतं, त्यांचा आपल्या फायद्यासाठी वापर करण्यात आलेला होता. आणि म्हणून या स्त्रिया असं ठरवायच्या की आपण मेलो तरी 72 पण शत्रूच्या हातामध्ये सापडायचं नाही. जेव्हा ही शेवटची वेळ यायची की आपलं आता या युद्धामध्ये काहीही चालणार नाही, आपण आता शत्रूच्या तावडीत सापडणार, तेव्हा त्या सगळ्या स्त्रिया एक प्रचंड मोठी चिता रचायच्या. सगळ्या पुरुषांना तिथं ओवाळून त्यांना युद्धभूमीवर पाठवायच्या. त्यांना माहिती असायचं की आपले हे आता पुरुष, आपले नवरे, आपले पती, आपले वडील ते युद्धातनं परत येणार नाहीयेत आणि आपण सुद्धा आता आत्मसमर्पण करायचं. म्हणजे थोडक्यात ही एक प्रकारची आत्महत्याच होती. म्हणजे शत्रूच्या तावडीत सापडून आपल्या शरीराचं नुकसान करून घेण्यापेक्षा आपण स्वतः जीव द्यायचा, यासाठी एक प्रचंड मोठी चिता रचली जायची आणि त्या चितेमध्ये त्या स्त्रिया स्वतः उडी मारायच्या आणि स्वतःला जळून राख करून घ्यायच्या. ही जी प्रथा परंपरा राजस्थानमध्ये अतिशय प्राचीन काळामध्ये प्रचलित होती त्याला जौहर असं म्हटलं जातं. यानी हम लढेंगे, मरते दम तक लढेंगे, अंतिम सांस तक लढेंगे, लेकिन हम अपने आप को कभी भी शत्रु के हवाले नहीं करेंगे. इस प्रकार रानी पद्मावती ने जौहर किया था. सीता सावित्री की धरती जन्मी ऐसी ऐसी बाला. सीता म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांची पत्नी. ही किती एक पतिव्रता होती, किती पवित्र होती हे आपण रामायणामध्ये अभ्यासलेलं आहे. सावित्री म्हणजे आपण पाहतो की आपल्या हिंदू धर्मामध्ये वट सावित्रीची पूजा केली जाते. यमाच्या दरबारातून आपल्या पतीला सही सलामत बाहेर काढणारी स्त्री म्हणजे सावित्री. आणि म्हणून प्रत्येक स्त्री ही सावित्री असल्याप्रमाणे आपल्या नवऱ्याचं रक्षण व्हावं यासाठी वट सावित्रीला तिथं त्या दिवशी पूजा करत असते. सीता सावित्री की धरती जन्मी ऐसी ऐसी बाला. यानी इस कव्वाली के दौरान लड़के जो यहाँ पर अपनी बात रख रहे हैं उसको उत्तर देते हुए लड़कियों ने बहुत सारे उदाहरण यहाँ पर पेश किए हैं. जैसे झांसी की रानी लक्ष्मीबाई, रजिया सुल्ताना, दुर्गावती, चांद बीबी, रानी पद्मिनी, सीता, सावित्री, ऐसे बहुत सारे उदाहरण उन्होंने भी बताए.
गर डींग जनाब उड़ाएंगे तो मजबूरन ताने सहिए, ताने सहिए, ताने सहिए. डींग उड़ाना एक मुहावरा आहे, यानी बडी बडी बातें करना. म्हणजे तुम्ही सुद्धा जर अतिशय मोठ्या प्रमाणात स्वतःच कौतुक करायला लागला तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ. आपको मजबूरन ताने सहने पडेंगे. म्हणजे तुम्हाला सुद्धा विनाकारण मग टीका टिप्पणी आलोचना ही सहन करावी लागेल. हम उस धरती की लड़की है. म्हणजे आम्ही सुद्धा त्याच देशामध्ये जन्माला आलेल्या मुली आहोत. म्हणजे या कव्वालीमध्ये एका बाजूला मुलांनी किंवा पुरुषांनी आपलं श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, दुसऱ्या बाजूला मुलींनी आपलं श्रेष्ठत्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटी दोघांना सुद्धा कळून चुकलं की पुरुष काय आणि स्त्रिया काय. ही जी सगळी उदाहरणं सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये ध्रुव बाळापासून सती सावित्रीपर्यंत, ही सगळी आपल्याच देशातली उदाहरणं आहेत. म्हणजे आपला देश महान आहे, आपल्या देशातले स्त्री पुरुष हे दोघेही महान आहेत. अंत में वो दोनों भी ये कबूल करते हैं, यो आप खफा क्यों होती है, टंटा का है का आपस में. मग दोघं सुद्धा ते हे सहमत होतात. खफा होणं याने नाराज होणं, टंटा याने झगडा. ते म्हणतात की पुरुष श्रेष्ठ की स्त्रिया श्रेष्ठ हा वाद विनाकारण आपण निर्माण करत आहोत. असं भांडत बसण्यात काय अर्थ आहे. हमसे तुम या तुमसे हम बढ़ चढ़कर क्या रखा इसमें. पुरुष श्रेष्ठ या स्त्रिया श्रेष्ठ, आम्ही श्रेष्ठ की तुम्ही श्रेष्ठ, असं भांडत बसण्यामध्ये काय ठेवलेलं आहे. झगड़े से कुछ ना हासिल होगा, रख देंगे बातें उलझा के. जिस बात के लिए हम झगड़ रहे हैं उससे कुछ हासिल नहीं होगा और हम सारी बातें उलझा कर रख देंगे. म्हणजे आपण असं भांडत बसणं बरोबर नाही. आपण एकमेकाला स्पष्टीकरण सांगू शकतो. जशी पुरुषांच्या बाबतीत चांगली उदाहरणं तशी स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा चांगली उदाहरणं आहेत. म्हणून स्त्री आणि पुरुष दोघंही श्रेष्ठ आहेत. फक्त पुरुष श्रेष्ठ आहेत असं नाहीये किंवा फक्त स्त्रिया श्रेष्ठ आहेत असं नाहीये. बस बात पते की इतनी है, बात पते की होना यानी सच्ची होना. ध्रुव या रजिया भारत माँ के. म्हणजे ध्रुव बाळ असू देत, म्हणजे एक पुरुष असू देत किंवा एक मुलगा असू देत, किंवा रजिया सुलताना म्हणजे जी एक स्त्री होती. पुरुष असले काय किंवा स्त्री असली काय, ही दोघं सुद्धा आपल्या भारत मातेचे संतान आहेत, पुत्र आहेत. भारत माता के रथ के हम दोनों ही है दो पहिए. भारत माता का जो रथ आगे बढ़ रहा है. आता एखाद्या रथाला दोन चाकं असतात आणि ही दोन्ही चाकं जर गतिमान असली तरच रथ पुढे जाणार. तसं ते सांगतायत की हम भारत माता के रथ के दोनों पहिए हैं. अजी दो पहिए, हा दो पहिए. पहिए म्हणजे चाकं, चक्र. हम उस धरती की संतति है, यानी वाकई में हम भारत देश की एक महान देश की संतानें हैं, जिसमें स्त्री और पुरुष दोनों भी एक समान है, दोनों भी श्रेष्ठ है, इसमें कोई बढ़ चढ़कर नहीं. और स्त्री और पुरुषों के बलबूते पर ही हमारा देश पुरान काल से आज तक इतनी उन्नति कर सका है. यानी इस पूरी कविता में, इस कव्वाली के माध्यम से हमारे देश में स्त्री और पुरुष किस प्रकार भारत देश की प्रगति के समान हकदार है, इसका चित्रण किया गया है. हे स्पष्टीकरण तुम्हाला समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो. आता यानंतर या पाठावरचा स्वाध्याय कसा सोडवायचा आहे या सूचना मी आपल्याला सांगतोय. पान नंबर 75 वर या. सगळे शब्दार्थ, मुहावरे, मुहावऱ्यांचा वाक्यात उपयोग. स्वाध्यायामध्ये 1, 2, 3, 4 जे 4 प्रश्न दिलेले आहेत ते 4ही प्रश्न सोडवायचे आहेत. एवढा स्वाध्याय आपण पूर्ण ठेवायचा आहे. म्हणजे पहिली इकाई ही जी आपल्याला सांगितलेली आहे ती पहिली इकाई, याच्यातले जे शासनाने धडे वगळलेले आहेत ते सगळे पूर्ण ठेवायचे आहेत. दुसऱ्या इकाईमध्ये 6व्या पाठापर्यंत, म्हणजे जे आपले वगळलेले धडे आहेत ते सोडून 6व्या पाठापर्यंत सगळ्यांनी आपला स्वाध्याय वहीमध्ये सोडवून पूर्ण ठेवायचा आहे. जी पहिली कविता झाली ती पहिली कविता दुसऱ्या इकाईतली, आणि जो 5वा पाठ मी तुम्हाला सांगितला इमानदारी की प्रतिमूर्ती, तो सुद्धा तुम्ही स्वतः अभ्यास करून म्हणजे स्वयं अध्ययन करून त्याची व्हिडिओ बघून, दीक्षा ॲपवर बघून किंवा वाचून हे समजून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या इकाईतल्या 6व्या पाठापर्यंतचा जो आपला स्वाध्याय आहे तो सगळा स्वाध्याय आपण वही